नमस्कार, सहारा प्रणाम. समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी हस्ती आहे जी गेली 4 ते 5 दशकं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्यानं काम करते. मग अभिनय असेल, दिग्दर्शन असेल, इव्हन गायन असेल, सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी चतुरस्र अशा पद्धतीच्या भूमिका केलेल्या आहेत. मी जोरदार स्वागत करतोय सचिन पिळगावकर यांचं. अरे नंतर हाता राजा भाचा हाय मोठा दिलवाला आला घेरा आला आला घेरा माला. स्वागत आहे सर समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये. धन्यवाद. तिचा बाप त्याचा बाप नावाचा एक चित्रपट आता 6 तारखेला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालाय. आणि एवढ्या वर्षांनंतर पुन्हा एक नवीन चित्रपट घेऊन, गॅप फार नाहीये पण आलेला आहात. नाही, पण गॅप आहे पाहायला गेलं. का सांगतो मी की मी माझा जरी स्वतः निर्माण केलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट डिसेंबर 31ला लागलेलाच गेल्या, तरीही फक्त अभिनेता म्हणून, ज्या चित्रपटाचा निर्माता मी नाही, दिग्दर्शक मी नाही, अशा प्रकारच्या चित्रपटातून सचिन हा बऱ्याच वर्षानंतर येतो हे मात्र नक्की. तर त्यामुळे माझ्याकरता ही एक फार नवी आणि फार मोलाची गोष्ट आहे. अंगात असलं पाहिजे बघा. हाय एव्हरीबॉडी. तिचा बाप त्याचा बाप याची कॉन्सेप्ट ज्या वेळेला तुमच्याकडे आली, अर्थात टायटल वाचल्यानंतर कळतं की विनोदी चित्रपट आहे, पण सुरुवातीची रिॲक्शन काय होती की फक्त अभिनय करायचा होता? मला अजून लोक ऍक्टर समजतात. खरंच सांगतो, म्हणजे ही फक्त विनोदाची गोष्ट नाही आहे. पण कुठल्याही ऍक्टरला लोक त्याला ऍक्टर म्हणून त्याची ओळख अजूनही मानतात. ही कोणत्याही ऍक्टर करता खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. नक्कीच त्याचं अस्तित्व जे आहे, कुठलाही, आता माझ्यासारखा माणूस बघा, तुम्ही माझं जर उदाहरण घेतलं तर माझी सुरुवात ऍक्टिंगपासून झालेली आहे. आणि जो काही मी त्यानंतर शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे तो ऍक्टिंग सुरू केल्यामुळेच केलेला आहे. तर त्यामुळे मी पहिलं क्रेडिट माझ्या ऍक्टिंगला देतो. आणि ऍज अन ऍक्टर मी 200हून जास्त चित्रपटातून कामं केलेली आहेत लहानपणापासून आतापर्यंत. पण दिग्दर्शित मी फक्त 20 केलेली आहेत. तर ऍक्टर का पलडा भारी आहे मेरे दोस्त. रेशो जास्त आहे ऍक्टिंग करण्याचा. तर त्यामुळे वन्स अन ऍक्टर ऑलवेज अन ऍक्टर. पूर्वी कसं, मी ऍक्टर होतो म्हणून मी माझ्या सिनियर्सकडनं सगळं शिकत होतो, टिपत होतो. हे चांगलं आहे का, हे चांगलं आहे बघा, हे आपल्या कामाचं होऊ शकेल, हे आपण शिकलं पाहिजे, हे आपल्यात नाही. तसंच आजची टेक्नॉलॉजी जी आहे, आजच्या सगळ्या या लोकांबरोबर जे आधुनिक वयाची लोक आहेत, त्यांच्याकडनं मला या सगळ्या गोष्टी टिपता नाही काय ना. स्पिरिट तुमच्याकडे येतो कुठून? एक मोठं सरप्राईज आहे. अंगात असलं पाहिजे बघा. निखळ मनोरंजन देणारे तुमचे चित्रपट आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या रसिकांनी हे चित्रपट अनुभवले. मग तो अशी बनवावणी असेल, आमच्यासारखे आम्हीच असतील, किंवा आत्ता नवरा माझा नवसाचा असेल, आत्ता आयडियाची कल्पना असेल, इव्हन हे सगळे चित्रपट, आणि त्याच पठडीतला आणखीन एक नवा चित्रपट. पण तुम्हाला जाणवलेलं वैशिष्ट्य काय या चित्रपटात? आम्ही एकतर सांगेन की तिचा बाप त्याचा बाप हा बनवा बनवीसारखा किंवा आयडियाची कल्पनासारखा आमच्यासारखे आम्ही सारखा चित्रपट नाहीये. सिमिलॅरिटी एकच आहे की हा सुद्धा एक दर्जेदार चित्रपट आहे, दर्जेदार विनोदी चित्रपट आहे. तुमचं काय धोरण नसा ना? हो आहे. एक श्रावणाचा महिना सोडला ना तर मला असा कुठलाही सजीव प्राणी चालतो. तिचा बाप त्याचा बाप हा चित्रपट वेगळा नक्कीच आहे. आणि चित्रपटाची यूएसपी काय तुम्ही असं विचाराल, तर यूएसपी ही आहे की आज मुलं कमी वयात स्वतःला मोठे झालेले समजतात. आणि प्रेमात पडणं ह्याला काही वय लागत नाही असं मला वाटतं, नाही का? मला वाटतं तुम्हाला पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही जवळजवळ 9व्या किंवा 8व्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडला. करेक्ट मी फॅन बरोबर आहे. तर प्रेमात पडायला वय
मध्ये येत नाही प्रेमाच्या, असं मला कुठेतरी वाटतं. तर ही मुलं तशी पाहायला गेलं तर 19-20 वर्षाची आहेत. म्हणजे त्यांना तर अधिकार आहे प्रेमात पडण्याचा. म्हणजे वय जरी तुम्ही लक्षात घेतलं तरीही त्यांना अधिकार आहे आणि ते प्रेमात पडतात. आणि प्रेमात पडल्यानंतर मग एक निर्णय घ्यायचा असतो आणि तो निर्णय ते घेतात की आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं. पण लग्न करायचं जेव्हा आपण म्हणतो, पर्टिक्युलरली भारतीय संस्कृतीत आणि महाराष्ट्रीय संस्कृतीत लग्न करायचं जेव्हा आपण म्हणतो किंवा ही मुलं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना त्यांच्या आई वडिलांकडे जावंच लागतं. निश्चित. बरोबर. ही संस्कृती आहे आपली भारतीय आणि ती संस्कृती ही मुलं कधीही विसरत नाहीत. 99% आपली मुलं ही संस्कृती विसरत नाहीत आणि जे 1% जे विसरतात त्यांना या चित्रपटातनं काहीतरी शिकायला मिळावं. असं म्हणतात की लग्नाच्या रेशीम गाठी स्वर्गातूनच जुळून येतात, पण त्यांच्या आईवडिलांबद्दल असं कुठे म्हटलंय? 1962 सालांपासून तुम्ही चित्रपट क्षेत्रामध्ये आहात आणि आतापर्यंत तुम्ही अनेक दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलं आहे, शिकला आहात आणि स्वतः दिग्दर्शक म्हणून तुम्ही काम केलंय. पण आत्ता तुम्ही पुन्हा एका नव्या दिग्दर्शकाबरोबर काम केलेलं आहे. अतुल काळे त्यांचं नाव आहे. याच्या अगोदर मला वाटतं त्यांनी दे धक्कासाठी वगैरे केलं होतं. आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग 3 पिक्चर्स ह्या आधी त्यांनी मराठी डायरेक्ट केलेली आहेत. पण दिग्दर्शकाबरोबरचा अनुभव कसा होता? कारण तुमच्यातही एक दडलेला दिग्दर्शक आहे आणि समोरचाही एक दिग्दर्शक आहे. खरं तर पण मी तेव्हा त्या पोझिशनला, त्या सिच्युएशनला दिग्दर्शक नाही आहे. बरोबर. मी एक अभिनेता आहे आणि अभिनेता म्हणून माझा रियाज जास्त असल्यामुळे मला नुसता एक तिथे अभिनेता बनून आपल्या दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे किंवा तो काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. आय एम अ डिरेक्टर्स ऍक्टर. मी हे कन्फेस करू इच्छितो की मी डिरेक्टर्स ऍक्टर आहे. मी राजाभाऊंना सुद्धा इतर दिग्दर्शकांच्या बरोबर काम करताना पाहिलेलं आहे. बरोबर. यू अंडरस्टँड? राजाभाऊ परांजपे ही पर्सनॅलिटी आय एम काय म्हणतात त्याला ऑब्सेस्ड विथ दिस पर्सनॅलिटी कॉल्ड राजाभाऊ परांजपे. तर राजाभाऊ स्वतः दिग्दर्शक असताना दिग्दर्शक असायचे, जेव्हा अभिनेता म्हणून बाहेर काम करायचे तेव्हा अभिनेता असायचे. आणि आपलं काम आपण ते चोख करावं असं मला वाटतं. ज्या कामाकरता आपल्याला तिथे बोलवलंय ते सोडून भलत्या गोष्टीमध्ये नाक नाही खुपसायचं अननेसेसरीली. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला अभिनयाला तुम्ही तिथे बोलवलं, अभिनेता म्हणून बोलवलं, तुम्हाला पैसेही फक्त अभिनेत्याचेच मिळतात. तुम्हाला बाकीच्या गोष्टींचे पैसे तेवढेच मिळतात की तुम्ही त्यात सुद्धा नाक खुपसायचं आणि अननेसेसरी आपली एनर्जी वेस्ट करायची. पहिल्या ब्रेकची वेळ झाली. ब्रेकनंतर आणखीनही सचिनजींच्या आठवणी आहेत. त्यांचं फार लहानपणापासून सुरू झालेल्या चित्रपटाची त्यांची कारकीर्द आहे, त्याच्याविषयी त्यांच्याशी बोलणार आहे. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. राजा भाचा हाय मोठा दिलवाला, अरे मंतर हाचा राजा भाचा हाय मोठा दिलवाला. आला आला